आझाद मैदानावर कोळी जमातीचा एल्गार, मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा, दत्ताभाऊ सुरवसे. प्रतिनिधी राजू थेरोकार. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. मुंबई. कोळी हे जातीचे खरे नाव नाही, त्यामध्ये अनेक उपविभाग असून कोळी नावाखाली आदिवासी जमातीचे अस्तित्व पुसण्याचे डाव थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्ते दत्ताभाऊ सुरवसे यांनी आझाद मैदानात दिला. सुरवसे यांनी आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोळी हा शब्द केवळ एका जातीपुरता मर्यादित नसून तो अनेक आदिवासी जमातींचा समूह आहे. त्यामध्ये कोळी, महाचेच किंवा डोंगर कोळी, डोर कोळी किंवा टोकरे कोळी व कोळी मल्हार या जमाती ऐतिहासिकदृष्ट्या आदिवासी कोळी समूहाचे अविभाज्य घटक आहेत. या जमाती 1950 पूर्वीपासून राष्ट्रपतीच्या आधीमध्ये स्पष्टपणे आदिवासी म्हणून अस्तित्वात आहे. याचे असंख्य मानववंशशास्त्रीय व ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहे. या सत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदिवासी जमातीवर आदिवासी विकास विभाग शासन निर्णय 24 एप्रिल 1985 मध्ये 1950 पूर्वीच्या मानववंशशास्त्रीय पुराव्यांचा पुरेसा विचार न करता या स्वतंत्र जमाती आहे. या जमातीचा कोळी जमातीशी काहीही संबंध नाही, असे अन्यायकारक लेखन शासनाकडून झाल्याने जमातीवर अन्याय होत आहे. हा अन्याय घटनात्मक अधिकारावर घाला असून आता तो सहन केला जाणार नाही. यामुळे हजारो आदिवासी कुटुंबे जात पडताळणी, शिक्षण, नोकरी, आरक्षण, विकास योजनांपासून वंचित राहत आहे. अनुसूचित जमात आदेश जारी होण्यापूर्वी म्हणजे 1950 पूर्वी या सर्व जमाती गटाच्या शालेय व महसुली नोंदी फक्त कोळी म्हणूनच नोंद झाल्या आहेत. राज्य शासनाने या न्याय मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा हे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती आंदोलनकर्ते दत्ताभाऊ सुरवसे यांनी केली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. सांगून देतो, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्हाला देऊन टाकाव्याच लागणार आहेत. जरी आमचे लोक झोपीत असतील तर जे जागे आहेत ना ते तांडव केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला सांगवते बघा. हे महादेवाचे भक्त आहेत. देवेंद्र दादांना मी सांगते, हे महादेवाचे भक्त आहेत. महादेवाचा तांडव तुम्ही पाहिलेला आहे आणि आमचे महादेव समाजाचा काही तांडव तुम्ही पाहिलेला आहे, पण याच्यावर जास्त तांडव पाहू नका, एवढं मी बोलते आणि माझं बोलणं संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बऱ्याच वेळा असं चाललंय त्याचं. आज 4 दिवस झाले माझ्या मागे पोलीस लावून ठेवले. मला आज काय तर मी पोलिसांसमोर आहे, त्यामुळे त्यांना काही शोधायची गरज नाही. पण दररोज एक जणांनी नोटीस द्यायची, दररोज एक जणांनी नोटीस द्यायची. आणि पण आम्ही पळेतले नाही आहेत आणि आम्ही काही चोऱ्या केलेल्या नाहीत. आणि जर तुम्हाला वाटलं असलं आम्हाला जेलमध्ये टाकायचंय तर आमची जेलमध्ये पण जायची तयारी आहे. त्याचं बी काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. का तर आम्ही जीवावर उधार करून बाहेर पडलेलो आहे. येताना बायकोला पण सांगितलं, आज काही ती आली नाही तब्येतीच्या कारणानं, पण माझी पूर्ण फॅमिली इथं आलेली आहेत. सगळे लहान मुलं आहेत, आमच्या सुना आहेत, आमच्या भाऊजाई आहेत, आमच्या बहिणी आहेत, आमच्या मुली आहेत. मी माझ्या सगळ्या फॅमिलीला बरोबर घेऊन आलोय. मग तुम्हाला काही लाज वाटते का? सगळे संडे उठला की निघता इकडे. त्या दिवशी रेणुकाताईंनी हात जोडून सांगितलं तर प्रत्येकाने कमीत कमी आपली बायको तरी घेऊन या. बाकीच्या इतर शेजाऱ्याबद्दल काय बोललं नव्हतं, बरोबर का? आपल्या बायका घेऊन या म्हणून सांगितलं होतं, तरी पण आज आला नाहीत. महिलांची जेवढी जास्त उपस्थिती तेवढी तुमच्या मोर्चाची ताकद असते मित्रांनो. पण इथं बोटावर मोजणे एवढ्या महिला असतील आणि आपणच टाळके असतील जे हनुमान करून निघणारे, तर हे कसं चालणार मित्रांनो? कुठली पण पूजा करायची म्हणल्यानंतर बायको बरोबर लागते का नाही? होय समाधान? हो. कुठे बायको कुठे आहे? असू दे की काय होत त्याला, त्याला बी कळायला पाहिजे. आम्ही काट्या कुट्यातलेत, रानावनातलेत, जल जंगल जमीन आमची ना आम्ही म्हणतो बघतो का? बरोबर का? त्याला पण कळायला पाहिजे की बाबा उन्हात राहतोय, आम्हाला घर पण नव्हतं. या सगळ्या गोष्टी आपल्या लेकरांना सगळं समजल्या पाहिजे. ते आमचं नातरुंड कुठे गेले बारकं फ्री, ते कालच म्हणतोय दत्ताभाऊ तुम आगे बढो. रोज बाबा म्हणतो आणि त्यांनी कुठं ऐकलं असं दत्ताभाऊ तुम आगे बढो. बघा तिथं आहे बारका. नाही, या गोष्टी जोपर्यंत तुम्ही तुमच्या लहान मुलांना बाळकडू देत